सिझरिंगची शस्त्रक्रियाद्वारे बाळ जन्मल्यानंतर 8 तासात मातेचा मृत्यू झाला. अनुजा बावळे, वय 22, राहणार निराळे वस्ती, असे मृत मातेचे नाव आहे. या मृत्यूला कृष्णामाई हॉस्पिटलमधील कर्मचारी व डॉक्टर दोषी आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत अनुजा यांची बहीण वृषाली हजारे यांनी घेतली. ही घटना 4 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 5 एप्रिल मध्यरात्री 3 दरम्यान घडली. शनिवारी सायंकाळी अनुजा यांनी बाळाला जन्म दिला. रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अनुजा यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगून देखील तेथील कर्मचाऱ्यांनी 2 ते 3 तास कोणीही लक्ष दिले नाहीत. यामुळे जास्त त्रास होऊ लागला. रात्री 3च्या सुमारास त्यांना खासगी हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले, परंतु तेथे नेण्याअगोदरच अनुजाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या बहिणीने केला आहे. बहिणीसोबत झालेलं आहे ते इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे असे मला वाटते. माझ्या पत्नीबाबत जे घडले आहे ते इतरांबरोबर घडू नये, यामुळे आम्ही हे पाऊल उचलत आहोत. आम्हाला न्याय मिळावा, असे अनुजाचे पती विनायक बावळे म्हणाले. या घटनेबाबत सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. याबाबत फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले आहे.